Govinda
नको नको माया गुंतू मायाचा नको नको मना गुंतू मायाचा नको नको गुंतू मायाचा नको 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 मना गुंतू मायाचा नको 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 मना
सुजविना देवा जडविना मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माया बा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोय रे भली भली काळाची उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय
म्हणे तूच सोडविना कोणी ही का चक्रपाणी वाचुनिया काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविना देव्हा मायबा समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं जीवननिहितपानीं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विच्चलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावत्ने जीवोदरारधावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदिवक्त्रं फलानीशवादापणदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानम् सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरिजियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपम् सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोऽयं समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तम् नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासराभिघनिलये सरस्वती नमोस्तुते जयन्ति गिलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे हे नमस्कारो मी आता सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक
नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जबडी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या असीम कृपेने भगवान श्री नरसिंह भगवंताच्या असीम कृपेने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांच्या प्रेरणेने समस्त टाके पाटील परिवाराच्या वतीनं स्वर्गीय पिताश्री भागचंद नाथू पाटील टाके उर्फ अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करतायत. मातोश्री गंगा भगीरथी तानाबाई भागचंद पाटील टाके, श्री कडू भागचंद पाटील टाके, श्री एकनाथ भागचंद पाटील टाके, श्री नंदू भागचंद पाटील टाके, समगेती चंद्रकला काळू पाटील मोईन आणि समस्त टाके पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं स्वर्गीय अण्णा भागचंद नाथू पाटील टाके यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होतंय. त्यानिमित्ताने आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व श्री क्षेत्र नरारी रांजणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक आदरणीय बाळासाहेब पाटील म्हस्के यांच्या प्रेमास्तव आजच्या कीर्तन सेवेचा योग आला. सेवेकरता उपस्थित सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या प्रहराचे विनेकरी आदरणीय हरिभक्तीपरायण वारकरी भूषण अशोकजी महाराज पेरकर भवनवंदन सद्गुरु गंगागिरीजी महाराज संस्थांमध्ये ज्यांनी अखंडपणे सेवा केली ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट गोरखनाथजी महाराज जाधव तिडीकर महाराजांना वंदन आहे. मृदंगाचार्य मृदंग रत्न आपल्या पंचकृषीचं भूषण ज्यांनी अल्पावधीमध्ये मृदंग क्षेत्रात गडू झेप घेतली ते आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगमणी संकेतजी महाराज पेहेरकर महाराजांनाही वंदन आहे. खानापूर वर्ण खास आजच्या कीर्तन सेवेकरता माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. योगेश दादा अधिक पाटील आपल्यालाही वंदन आहे. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व विनायक दादा म्हस्के पाटील आपल्यालाही वंदन आहे. विनेकरी महाराजांना वंदन आहे. खिरडी जळगाव भजनी मंडळ उपस्थित आहे आपल्याला वंदन करत. तुमचं काय गणेश महाराज खिरडीमध्ये आम्ही भर पावसात कीर्तन केलं सप्ताहामध्ये. गणेश महाराजांनाही वंदन आहे. अकोली वाडगाव भजनी मंडळ मुद्देश वाडगाव भजनी मंडळ खिरडी भजनी मंडळ नरारी रांजणगाव भजनी मंडळ संजय भाऊ तुमचे सगळे सहकारी सगळ्यांना वंदन करा. काटे पिंपळगाव भजनी मंडळ ते काटे पिंपळगावचे गणेश महाराज हे काटे पिंपळगावचे. पण या परिसरामध्ये अनेकदा माझ्या भेटी होत असतात. आवर्जून गणेश महाराज आणि मंडळी उपस्थित राहतात. आदरणीय हरिभक्तीपरायण गोपीनाथजी महाराज आहे काटे पिंपळगावचं भजनी मंडळ आहे. खूप चांगली सेवा करतात. परिसरामध्ये आवर्जून कीर्तनाला हजर राहतात. हार्मोनियम वादक महाराज तुम्हालाही वंदन. तुमचं काय नाव? अशोक महाराज काटे पिंपळगाव वा आपल्यालाही वंदन. दास माऊलीचा युट्यूब चॅनल आहे. आजच्या कीर्तन सेवेला हजर आहे. ज्यांना कीर्तन सेवा ऐकायची असेल त्यांनी दास माऊलीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अरुण दादा रोटे पाटील सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे फार निस्सीम सेवक आहे, निष्ठावंत सेवक आहे. आणि पालखेडमध्ये आदरणीय पूजनीय गुरुवर्य महेंद्रगिरी बाबांचे निष्ठावंत सेवक आहे. अरुण भाऊंनाही मी वंदन करतो. खूप चांगली सेवा यूट्यूबच्या माध्यमातून कीर्तन सेवा असेल, भजन सेवा असेल, भजन संध्या असेल, अरुण भाऊ आपल्याला देतात.
दास माऊलीचा यूट्यूब चॅनल ऑपरेटर आपल्यालाही धन्यवाद आहे. सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते वैजापूर तालुक्यातील शिरसगाव येथील ओम साई मंडप अँड साऊंड्स, त्याचे सर्व माझे जिवलग मित्र सागर दादा दातीर आहे, आपल्यालाही वंदन आहे. नरारी रांजणगावमध्ये ज्यांचा सुंदर साऊंड आणि मंडप असतो विलासदादा मंडलिक पाटील, आपल्यालाही वंदन आहे. या टाके परिवारावर प्रेम करणारी सर्व पाहुणी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, मित्र परिवार, आपल्या सगळ्यांप्रती मी कृतज्ञ भाव व्यक्त करतो. आपण या परिवाराला जो वेळ दिला तो वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आमची सर्व टाळकरी मंडळी असतील, बसणारी सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी असतील, आपण सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. आज या मंडपामध्ये या परिवाराच्या दुःखाचा प्रसंग आहे आणि या दुःखाच्या प्रसंगामध्ये जेवढी मंडळी हजर आहेत ना ती स्वभावानं श्रीमंत आहे. स्वर्गीय अण्णांनी देह ठेवल्यापासनं, अंत्यविधी झाल्यापासनं आपण या परिवाराचं दुःख हलकं केलं. 10 दिवसादरम्यान दशक्रिया विधीच्या आत या परिवाराची भोजन व्यवस्था आपण केली. त्यानंतरही वर्षभरात आपण अनेकदा येऊन या परिवाराचं दुःख हलकं केलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया उपस्थित आहे. प्रकाश दादा हुमे पाटील यांच्याकडे वस्तीवर कीर्तन झालं आणि त्या माध्यमातून आजच्या कीर्तन सेवेचा योग आलाय. भजन सम्राट अशोक महाराज टाके हेही या ठिकाणी उपस्थित आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. पुण्यस्मरणाला शास्त्रामध्ये श्राद्ध म्हणतात. श्राद्ध विधी का करावा याचं कारण धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी त्यांच्या पुढील पितरांकरवी आता संघरित्या संपन्न करायचे. त्यामध्ये आत्म्यानं देहाचा त्याग केला की गोपीनाथ महाराज पहिला विधी होतो अंत्यविधी, दुसरा विधी होतो रक्षा विसर्जन विधी, तिसरा विधी होतो दशक्रिया विधी, चौथा विधी होतो 13वा विधी, 5वा विधी होतो मासिक श्राद्ध आणि समारोपाचा विधी होतो वर्ष श्राद्ध. विठ्ठल 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 विधीचं पिंडदान झालं की तो दिवस म्हणजे त्या आत्म्याचा आत्ममुक्ती दिन असतो. पिंडदानाला अनन्यसाधारण महत्व आहे, परंतु त्याचबरोबर वडीलधाऱ्यांच्या सेवेलाही अनन्यसाधारण महत्व आहे. या जगामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती जर कोणती असेल तर ती आशीर्वादाची श्रीमंती आहे. आणि आशीर्वाद हे उसने घेता येत नाही, आशीर्वाद हे बळजबरीनं घेता येत नाही. आशीर्वाद हे आपोआप मिळत असतात. ज्याची खरी सेवा त्याचं भय काय जीवा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज चिंतन करतात, आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची, कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे. संजूभाऊ, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल श्रद्धा असेल, ज्याच्या चित्तामध्ये भगवंताबद्दल विश्वास असेल, भाव असेल, त्याला आशीर्वाद आपोआप मिळतात. कौरव आणि पांडव यांच्या युद्धामध्ये
पितामह भीष्माचार्य हे कौरवांच्या बाजूने होते, परंतु आशीर्वादानं ते पांडवांच्या बाजूने थांबले. त्याचं कारण पांडवांच्या अंतःकरणातील नम्र भाव. जो अंतःकरणानं नम्र असतो ना, तो वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आपोआप प्राप्त करून घेतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराबद्दल प्रेम असतं, वडीलधाऱ्यांबद्दल प्रेम असतं, त्याला वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आपोआप मिळतात. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, सकळ तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे तया श्रीवेसिकीर शरीरे ज्याच्याकडनं कोणतीच तीर्थयात्रा करणं शक्य झालं नाही, 4 धाम, सप्तपुरी, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक या सगळ्या तीर्थांचं पुण्य आपल्याला घर बसल्या प्राप्त होतं. फक्त वडीलधाऱ्यांची सेवा अंतःकरणापासून घडावी. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, देणे ना गावे देणे ना गावे तेने न जावे तीर्थासी पुंडलिकी काय केले परब्रह्म उभे ठेले. आई वडिलांनी कष्ट केलेले आहेत आमच्याकरता. त्या कष्टाचं चीज हे शब्दात होत. आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याकरता काय परिश्रम घेतले सांगू, त्याचं शब्दामध्ये मूल होत नाही. तुमच्या माझ्याकरता 2 हात आणि 3रं मस्तक हे देवाजवळ फक्त वडीलधाऱ्यांचं झुकणार. भाऊ, मला एकही माणूस असा भेटला नाही की तुमच्याकरता मी नवस केला, तुमच्याकरता मी वारी केली, तुमच्याकरता मी बेटात दर्शनाला गेलो नाही. पण आई वडील मात्र आपल्याकरता नवस करतील. माझ्या माता बहिणी समोर बसल्या, त्यांना आठवड्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 उपवास राहतात. बरं, त्या उपवास करतात, त्यांना विचारा कोणा करताय, स्वतः करताय का इतरांना करताय? ते सांगणार हा उपवास लेकी करताय, हा उपवास लेखक करताय, हा उपवास नातवंड करताय, हा उपवास मालका करताय. इतरांकरता स्वतःचं जीवन समर्पित करणारा आमचा मातृवर्ग आहे. म्हणून वेदानं पहिल्या पूजेचा मान तुम्हाला दिला, मातृदेवो भव. दुसऱ्या पूजेचा मान दिला, पितृदेवो भव. तिसऱ्या पूजेचा मान दिला, आचार्य देवो भव. आणि 4थ्या पूजेचा मान दिला, अतिथी देवो भव. विठ्ठल या परिवारानं स्वर्गीय अण्णांची सेवा केली आणि अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण खूप सुंदर पद्धतीने आयोजित केलं. या टाके पाटील परिवाराला मी भाग्यवंत म्हणेन की ज्या परिवाराला आपल्या वडीलधाऱ्यांचं पुण्यस्मरण करण्याची संधी मिळते, आपलं पुण्यस्मरण करण्याची सेवा लाभते, या जगातला सगळ्यात भाग्यवंत परिवार तो आहे.
वडीलधाऱ्यांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करण्याकरता पुण्यस्मरणाचं आयोजन केलं जातं. आज स्वर्गीय अण्णा आपल्यामध्ये देहरूपानं नाही आहे, परंतु ते आत्मरूपानं आपल्या सगळ्यांना बघताय, आपली उपस्थिती बघताय, संकीर्तन सेवा श्रवण करताय आणि ते देवाला म्हणत असतील, देवा आयुष्यभर जेवढी माणुसकी जपली होती तेवढी सगळीच्या सगळी माणुसकी मला निरोप द्यायला आज या धर्म मंडपात उपस्थित आहे. अण्णांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या स्वभावाची आठवण होते, त्यांच्या सेवेची आठवण होते, त्यांच्या समर्पणाची आठवण होते. आज कितीही प्रयत्न केले गणेश महाराज तरी स्वर्गीय अण्णा आपल्याला भेटणार नाही. आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट करणारे व्यक्तिमत्व, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला होता मायेचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येतात या टाके पाटील परिवाराकडे फिरवली पाठ, परंतु टाके पाटील परिवार आजही स्वर्गीय अण्णांची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. आपण यावं, आमच्याशी बोलावं. आज पहिला कार्यक्रम या धर्म मंडपात असा होतोय की अण्णांच्या दारासमोर मंडप आहे, पण त्या मंडपामध्ये फक्त अण्णा फोटो दिसणार आहेत. चंदना परिधेय जिजविला, चंदना परिधेय जिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. आज अण्णा देवाला म्हणत असतील, देवा आयुष्यभर कमावलेली श्रीमंती आज या धर्म मंडपात मला पाहायला मिळाली. माझ्या लेकरांनी खूप चांगल्या पद्धतीनं पिंडदानाचं आयोजन केलं, संकीर्तन सेवेचं आयोजन केलं, अन्नदानाचं आयोजन केलं. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को लीनता और डूबने को अभिमान, हे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचं ब्रीद या परिवारानं सत्यामध्ये उतरवलं. या परिवाराचा स्वर्गीय अण्णांना खऱ्या अर्थानं आज अभिमान वाटत असेल आणि अण्णा देवाला म्हणत असतील, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता टाके परिवार भाग्यवान, संकीर्तन सेवेचं आयोजन केलं हा परिवार भाग्यवान.
मी तर देवाला दररोज विनंती करत असतो की आमच्याही पुण्यस्मरणाला कीर्तन झालं पाहिजे, भजन झालं पाहिजे. कारण विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. भजन करणारी मंडळी भाग्यवान आहे, भजन घडून आणणारी मंडळी भाग्यवान आहे, आणि भजन करणाऱ्यांची सेवा करणारा परिवार हा सगळ्यात भाग्यवान आहे. तेही प्राणा ही परोते मज आवडते निरोते जे भक्त चरित्राती प्रशंसिती. प्रभू स्वतः सांगतात की जे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची सेवा करतील, जे सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांची सेवा करतील, जे सद्गुरु महंत स्वामी रामगिरीजी बाबांची सेवा करतील, माऊली ज्ञानोबरांची सेवा करतील, ती मंडळी मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतील. हे भगवंताचं अभय वचन आहे. म्हणून समारोपामध्ये भजन व्हावं ही अलौकिक आणि उदात्त संकल्पना वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळते. आणि भजनातूनच आम्हाला या मृत्यू लोकातून पावित्र्य प्राप्त होतं, भजनातूनच मोह कमी होतो आणि भजनातूनच आमचं मन स्थिर होतं. मनाच्या स्थिरतेकरता भजनच कारणीभूत आहे. आणि एक वाक्य सांगतो आपल्याला, ज्याचं मन प्रसन्न त्याचा संसार प्रसन्न, ज्याचं मन प्रसन्न त्याचा संसार प्रसन्न आणि त्याचे सगळे काम प्रसन्न. म्हणून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून या मनाला प्रसन्न करण्याकरता भगवंताचं भजन घडावं आणि भगवंताच्या भजनातून हे मन स्थिर होणार आहेत. म्हणून माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये स्वतःला मनाला उपदेश करतात की बाबा या मायाजाळामध्ये अधिक गुंतू नको, कारण जास्त दिवस तुला थांबायचं नाही. काळाची परवानगी असेपर्यंत थांबायचे, कारण काळ हळूहळू आपल्या जवळ येतोय. अभंगाचं पहिलं नको नको मना नको नको मना गोतू माया झाली नको नको मना गोतू माया झाली नको नको मना नको नको मना गोतू माया झाली नको नको मना गोतू माया झाली नको नको मना नको नको मना गोतू माया झाली नको नको मना गोतू माया झाली नको नको
नको नको मना गुंतू माया जाळी. जोरात चाल लावली तुम्ही. काळ आला जवळी ग्रासावया. मनाला महाराजांनी दोनदा समजावून सांगितलं, कारण एकदा समजावून सांगून ते ऐकत नाही. म्हणून आपण एखादी गोष्ट प्रेमाने सांगायची असेल तर म्हणतो, अरे बाबा नको, अरे नको 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 मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. मनाला समजावून सांगणं फार महत्वाचं आहे, कारण आजच्या युगामध्ये माणसं परिस्थितीनं खूप श्रीमंत आहे, पण मनस्थितीनं गरीब आहे. मनस्थिती कमजोर होत चालली माणसांची. परिस्थिती खूप मोठी झाली, पण मनस्थितीनं माणसं खचत चालली. एक वाक्य सांगेल आपल्याला, जी मंडळी पारमार्थात आहे त्या मंडळींची मनस्थिती मजबूत आहे, पण जी मंडळी पारमार्थात नाही ना, ती मंडळी सहज खचून जातात. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन. हे उपाय लाभाचे. आपलं मन प्रसन्न ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सहज विजय मिळवता येतो, फक्त भगवंतावर विश्वास ठेवा. ज्येष्ठ मंडळी सांगत असतात की दिवस हे कधीच कोणाचे बसून राहत नाही, दिवस बदलत राहतात. आज जरी आपण अडचणीत असलो ना, तरी घाबरायचं नाही, खचून जायचं नाही, प्रयत्न करत राहायचे. एक दिवस अडचणीतून भगवंत आपल्याला मार्ग काढून देतात. फक्त आपलं मन स्थिर ठेवा, कारण मन के हारे हार है, मन के जीते जीत है. जी माणसं खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देतात ना, ती माणसं आनंदी येतात. एखादा दिवस आपल्या जीवनामध्ये खूप आनंद येतो आणि एखादा दिवस आपल्या जीवनात दुःखही येतं. एखादा दिवस 2-4 बॅरल डिझेल घरी राहतं, एखादा दिवस एकही थेंब डिझेल घरी राहत नाही. बरोबर आहे की नाही? पण आज न उद्या प्रश्न सुटणार आहे, त्याच्यातून काहीतरी मार्ग निघणार आहे. म्हणून खचून जायचं काम नाही. कोणी दिवशी पैसोनी हाती भरा, कोणी दिवशी पालकी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकरा, चालत जा समयाची सादर भावे, समयाची सादर राहण्याकरता आपलं मन स्थिर पाहिजे. नको नको मना गुंतो माया जाळी. माया जाळ म्हणजे संसार. संसारामध्ये जी माया आहे ती प्रत्यक्षात दिसत नाही, पण आहे. कारण भगवंताने सृष्टीची निर्मिती केली ना, त्यावेळी भगवंत आपल्या सोबत माया घेऊन आले. पहिले कोटीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे तेरे. ते म्हणजे ब्रह्म, आणि तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया, जी प्रत्यक्षात दिसत नाही, पण प्रत्येक जण मायेमध्ये गुंतलेला आहे. कशावरून सांगतो, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. माया म्हणजे माझे पण, माया म्हणजे ममत्व, माया म्हणजे आसक्ती. एका जणाने पेपर उघडला, सागर महाराज पहिल्याच पानावर बातमी, काल रात्री गंगापूर वैजापूर हायवेला प्रचंड मोठा अपघात झाला. अपघातात 2 वाहनं होते.
एक बस होती आणि दुसरी जीप होती. जीपमध्ये तब्बल 20 प्रवासी होते. त्या जीपमधले 20 प्रवाशातले 4 जण जागीच ठार झाले. 16 जण सिरियस आहे, रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. पेपर वाचता वाचता तो म्हणे 20 जण कशाला बसायचे एवढ्या जीपमध्ये, याला दुसरे वाहन नाही का, यांना डोक्याचा भाग आहे का, हे 20 जणांना अद्दल घडली पाहिजे देवा. हे जे 4 जण गेले ना, हे 16 पण मेले पाहिजे. तेवढ्यात मित्र बाहेरून आला, भाऊ बातमी वाचली? हो. पहिल्या पानावर फार मोठा अपघात झाला हायवेला. हो. तो बाहेरून आलेला मित्र म्हणे 4 जण गेले बुवा. हा म्हणे 16 आहे अजून, ती मेले पाहिजे. तो बाहेरून आलेला म्हणे का बरं सकाळी सकाळी काय एवढं वाईट बोलतो? अरे म्हणे आता अद्दल घडली पाहिजे ना, एका वाहनात 20 जण बसतात का, बसायचं कशाला, एवढी गर्दी करतात का? तेवढे बाहेरून आलेला मित्र म्हणे ते जे 16 जण जे सिरियस आहे त्यांचे नाव आलेले ते वाचले का? म्हणे नाही. म्हणे मग त्याच्या 4 नंबरला तुझ्या सासूचं नाव आहे. आता म्हणन का 16 मरू दे? नाही नाही, आता जगू दे म्हणन. धोंड्याच्या महिन्यात तर नकोच, धोंड्याच्या महिन्यात तर जगू दे रे बाबा, नाही का? इथं अगोदरच जे बोलणं होतं ना ते मायेविरहित बोलणं होतं. ज्यावेळी बाहेरून आलेलं म्हणे ना याच्यात तुझं कुणीतरी आहे, तिथं मायेचा जन्म आहे. विठ्ठला 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 परमात्मा सोबत मायेला घेऊन आलेले आहेत. मग त्या मायेला कुठपर्यंत ठेवायचं आपलं कार्य असेपर्यंत. अर्थात परमात्म्याला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी एकमुखानं सांगितलं की जगाचा मालक एक आहे. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा सोबत असले की मन प्रसन्न राहणार. म्हणून नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आणि ज्यावेळी काळ येईल ना त्यावेळी आपल्याला काळापासून कोणी सोडवणार नाही. अभंगाचं दुसरं काळाची हे बुडी पडेला, काळाची हे
सोडविला देवा बाबा सोडविला देवा काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. मरण आलं की आपल्याला कोण सोडवणार आहे? कोणी सोडवत नाही. मी माफी मागून बोलतो, ज्यांच्याकरता आपण आयुष्यभर मेहनत घेतली, ज्यांच्याकरता परिश्रम घेतले, ती मंडळी सुद्धा दूर राहतात. सोडविना तेव्हा मायबाप. हो, श्रीमद भागवतामध्ये कथा आलेली आहे. गजेंद्राचा पाय, गजेंद्र नावाचा हत्ती, त्याचा पाय नखराने धरला. नखर म्हणजे मगर. मगरीनं पाय धरला सरोवरामध्ये आणि मगराचं बळ पाण्यात आहे आणि हत्तीचं बळ पाण्याच्या बाहेर आहे. बघा बरं, ज्याची त्याची बलस्थान निश्चित आहे. नखराने पाय धरला, हत्तीचा पाय काय सुटेना. अनेक महिने हा संघर्ष चालला. घरातले सगळे माणसं आले मदतीला. कोणाच्या? गजेंद्राच्या. गजेंद्राच्या मदतीला आले. पण 8 दिवसाच्या पुढे कोणी थांबाना ना. जो तो म्हणायचा माय मग माय घरचा या पी, मला जावं लागेल, मला जावं लागेल, मला जावं लागेल. गजेंद्र म्हणे, अरे यांच्याकरता आपण किती परिश्रम घेतले. गजेंद्रा करता कोणी आलं नाही. संसार तुमच्या माझ्याकरता येत नाहीत. म्हणून सोडविना राजा, देशीचा चौधरी, अनेक सोयरे, भली भली, किती मोठी सोयरेधारी असू द्या, ते तुमच्या आमच्या करता येत नाहीत. राजे हे पहिलं पद होतं, चौधरी हे पद होतं, ते सुद्धा सोडवणार नाहीत. कारण ते त्यांच्याच काळाला ते सोडू शकले नाहीत. तुमच्या माझ्या काळाला काय सोडवणार आहे? म्हणून काळापासून आम्हाला सोडवणार एक परमात्मा आहे. परमात्म्याशिवाय दुसरं कोणीच नसणार आहे. महाभारतातील एक कथा सांगतो आणि कीर्तन सेवा समाप्त करतो. संत कीर्तन आपलं आता 10-5 मिनिटांमध्ये आपण थांबतोय. एवढी कथा लक्षपूर्वक ऐका. ही कथा म्हणजे महाभारतातला प्राण आहे. आपण कधीच कुठं ऐकलेली नाही अशी कथा आहे. महाभारतीय युद्धामध्ये युद्धाच्या आदल्या दिवशी एक महात्मा येऊन बसले. त्यांचं नाव बर्बरिक. हे बर्बरिक कोण? पांडव वनवासात होते. भीमदादांचा विवाह झाला हिडिंबा मातेबरोबर. त्यांना सुपुत्र झाले घटोत्कच. घटोत्कचांचा विवाह झाला मोरणी मातेबरोबर. त्यांना सुपुत्र झाले बर्बरिक. बर्बरिक हे तपस्वी होते, मातृभक्त होते. भोले बाबाचं वरदान प्राप्त झालं त्यांना. माझ्या भगवान भोले बाबाचं अनुष्ठान केलं. ओ नमः शिवाय, ओ नमः शिवाय. कैलासरान शिवचंद्र मौरी, वनिंद्र माता मुकुट जळाळी, कारुण्य सिंधो भवदुःखहारी. तुझ वीण शंभो
मज कोण तारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. भगवान भोले बाबांनी त्यांना वरदान दिलं 3 बाणाचं. पहिल्या बाणामध्ये ज्यांच्यावर बाण रोखला ते स्थिर होणार, दुसऱ्या बाणामध्ये सगळे शत्रू नष्ट होणार आणि तिसऱ्या बाणामध्ये ज्यांच्यावर बाण रोखला तीही नष्ट होणार. आईला घरी येऊन सांगितलं बरबरीकांनी, आई मला भगवान भोले बाबाने वरदान दिलं 3 बाणाचं. आईला भीती वाटली. आई म्हणे हे 3 बाणाचं वरदान म्हणजे सृष्टीचा हाहाकार होईल. तो जिथं बाण रोखला ते सगळे स्थिर होतील, सगळे नष्ट होतील. अरे सृष्टीमध्ये प्रलय येईल बाळा, हे वरदान वापरायचं नाही. पण बरोबरीत म्हणे मी कशा करता प्राप्त केलं? मग वापरायचं नाही म्हणजे काय? हा मृदंग चांगली शाही भरून आणला, हजर म्हटले अशोक भाऊ तुम्हाला वापरायचं नाही मृदंग. तर आपण म्हणू अरे संकेत महाराज म्हणतील मी मृदंगाचा रियाज केला तर वापरायलाच ना. त्यावेळी बरोबरीत म्हणतात मी साधना केली आणि हे वरदान वापरायचं नाही म्हणजे काय? आईचा आणि मुलाचा संघर्ष झाला आणि आई म्हणे हे वरदान वापरायचं, पण जे हारणारे त्यांच्या बाजूने वापरायचं. जे स्वतःच जीवन संपवणारे, ज्यांनी कधी सुखाचे दिवस पाहिले नाही, जे कधी आनंदात नव्हते, जे नेहमी संकटात आहे, अशा मंडळीच्या पाठीशी तू उभं राहायचं. आणि ती मंडळी तुझ्या दर्शनाला आले की त्यांचे सगळे पाप सगळे दुःख संपून जातील असं वरदान मी तुला देते. हारे के सहारे बनून तू राहायचं, हरकत नाही. बरोबरी कामात्मा युद्धाच्या अगोदर युद्धभूमीवर हजर झाले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आदल्या दिवशी येऊन पाहिलं हे महात्मे युद्धभूमीवर हजर झाले, यांना युद्धात सहभागी व्हायचंय. पण हे जर युद्धात सहभागी झाले तर युद्धाचा निकाल वेगळा लागेल. कारण हरणाऱ्यांच्या बाजूने थांबणारे एका दिवशी पांडव हरायला लागतील हे तिकडून जातील, दुसऱ्या दिवशी कौरव हरायला लागतील हे तिकडून जातील. युद्धाचा निर्णय वेगळा लागेल. त्यापेक्षा यांना थांबू आपण. भगवान परमात्मा स्वतः ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण करतात आणि बर्बरिकांच्या समोर येतात. ओम भवती भिक्षां देहि. बर्बरिकांनी ओळखलं हे ब्राह्मण गुरुजी म्हणजे जगाचा मालक आहे. काय भिक्षा देऊ बोला गुरुजी? ब्राह्मण गुरुजी म्हणे मला तुमचं शिर दान द्या. शिर दान. बर्बरीक हसले. बर्बरीक म्हणे देतो देवा, पण एका अटीवर. कोणती अट? मला हे युद्ध डोळ्यांनी पाहायचंय. तथास्तु. बर्बरिकांनी स्वतःचं शिर कापलं, देवाच्या पायावर ठेवून दिलं. युद्ध संपलं. आभार मानण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले, ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण करून आले आणि हात जोडून वंदन करू लागले. त्यावेळी बर्बरीक म्हणतात प्रभू मी तुम्हाला पहिले भेटीतच ओळखलेलं आहे. तुम्ही जरी आता ब्राह्मण गुरुजी आलेत, पहिले ब्राह्मण गुरुजी बनून आलेत, तरी मी तुम्हाला पहिल्या भेटीत ओळखलं. तुम्ही जगाचे मालक आहे आणि जगाच्या मालकांना आमच्या समोर हात जोडावे, जगाच्या मालकाच्या डोळ्यात अश्रू यावेत, हे तुम्हाला शोभत नाही देवा. आम्ही तुमचे सेवक आहोत, आम्ही तुमचे लेकरं आहोत आणि वडिलांनी लेकराच्या समोर हात जोडून आहेत ना, हे शोभत नाही देवा तुम्हाला. त्यावेळी प्रभू सांगतात अनेक दान देणारे महात्मे पाहिले, पण तुमच्यासारखा दानी महात्मा मी आजपर्यंत पाहिलं नाही. तुम्ही शिर दान दिलं मला. त्यावेळी बर्बरिकांचं वाक्य ऐका. एवढं वाक्य आजच्या कीर्तनातून प्रसाद म्हणून घरी घेऊन जा. संपलं कीर्तन आपलं. एवढं वाक्य ऐका. बर्बरिक म्हणतात प्रभू अख्खं जग तुमच्या समोर हात जोडून उभं आहे आणि जगाचा मालक सगळ्या जगाचं समाधान करतोय. जग ज्याच्या समोर हात जोडून उभं आहे तो जगाचा मालक माझ्या समोर दान मागायला आला. ज्याने मला देह दिला तोच दान मागायला आला. माझ्या जन्माचं त्याच दिवशी सार्थक झालं ज्या दिवशी मी तुम्हाला दान दिलं. त्यावेळी परमात्मा म्हणतात तुम्ही मला दान दिलं, पण आजपासून तुम्हाला बर्बरीक नावानं कोणी ओळखणार नाही. आजपासून तुम्हाला मी माझं नाव देतो. श्याम हे नाव माझं मी तुम्हाला देतो. आजपासून तुम्हाला श्याम या नावानं ओळखतील. आणि ज्या गावात चमत्कार घडला ते राजस्थान मधलं
खाटू हे गावे, हारे के सहारे खाटू श्याम बाबा हमारे। अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम अब लेने आ जा, हौसला न जाऊं, हो श्याम आजा। तीनों बाण के भारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है रास्ते अब जल्दी आओ ना। तीनों बाण के भारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है रास्ते अब जल्दी आओ ना। हारे के सहारे श्याम बाबा हमारे। परमात्मा सोडून आपल्याला सोडवणार या जगात दुसरं कोणीच नाही। कोणाचा द्वेष मत्सर करू नका, सगळ्यांशी प्रेमाने राहा, वडीलधाऱ्यांचा आदर करा, माता बहिणींचा सन्मान करा, वारकऱ्यांची सेवा करा, सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थांची बेटाची सेवा करा, पंढरीची वारी करा, सर्वांशी प्रेमाने राहा। कधी कोणाचा शेवटचा दिवस असेल सांगता येत नाही। गेल्यावर सगळे म्हणतात माणूस खूप चांगला होता, गेल्यावर चांगलं म्हणणं ही प्रथा आहे, पण जिवंतपणे नाव ठेवणं ही व्यथा आहे। सगळ्यांशी प्रेमानं राहा। गेल्यावर सगळे स्टेटस ठेवतील, पण ज्याचं स्टेटस ठेवलं, आता तू पाहायला राहिलं नाही ना, स्टेटसचं एक शतयुद्ध चालू आहे सध्या। यानं मा स्टेटस नाही पाहिलं, तिनं मा स्टेटस नाही पाहिलं, ती मा मुद्दाम स्टेटस पाहत नाही, कारण स्टेटस म्हणजे टोमणे मारण्याचं एक शस्त्र आहे सध्या। एक सांगू तुम्हाला, जी माणसं आपल्याला आयुष्यभर समजू शकली नाही ती एका मिनिटाच्या स्टेटस मध्ये काय समजून घेणार आहे? कोणी लक्ष देईल अथवा न देईल, परमात्मा आपल्याकडे लक्ष देतोय ना, बस याकडे लक्ष ठेवा, ईश्वराची उपासना करा, वडीलधाऱ्यांचा आदर करा। कोण आपल्याशी कसं वागतंय त्यापेक्षा आपण सगळ्यांशी प्रेमानं राहूया, कारण गेल्यानंतर आपला स्वभाव उरणार आहे। म्हणून भगवंताचं भजन करा। जगन्नाथ जगन्नाथ ताडी ताडी वाजवा सर्वांनी, एक ताड ताड ताड। जगन्नाथ जगन्नाथ चलवा रे कौन संभाले तो हमें, कौन संभाले, कौन संभाले तो हमें, कौन संभाले, कौन संभाले तो हमें, कौन संभाले
तारे जगन्नाथ स्वामी मेरे आंखों के तारे जगन्नाथ स्वामी मेरे आंखों के तारे संभाले तो हम कौन तू न संभाले तो हम कौन जगन्नाथ कामी जलवाए एका चक्रपाणी वाचून या काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडाविना तेव्हा माय बाप विठोबा अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवास नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद गुरुवर्य बाबांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय अण्णांच्या चरणी समर्पित करतो। आजच्या कीर्तन सेवेचा योग आदरणीय हरिभक्तीपरायण नरहरी रांजणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान संचालक बाळूनाना मस्के पाटील यांच्या आग्रहास्तव सेवेचा योग आला। भूमी पाटील टाके पाटील यांच्या आग्रहास्तव आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे। सेवेकरता उपस्थित सर्व गायनाचार्य समस्त भजनी मंडळ सर्वांचे अंतःकरणपूर्वक टाके पाटील परिवाराच्या वतीने आभार मानतो। या परिवारावर प्रेम करणारी सर्व पाहुणे मंडळी आपण दूरवरून आलात, या परिवाराचं दुःख हलकं केलं। ग्रामस्थ मंडळी आपण या परिवाराच्या दुःखात सहभागी झालात, मित्र परिवारही सहभागी आहे। बरीच मंडळी भेट देऊन गेलेली आहेत। आलेल्या सर्वांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करतो। आलेल्या सर्वांनी भोजन प्रसाद घ्या आणि मगच जा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। विठ्ठल जय ज्ञानेश्वर।